सरकारी शाळा म्हणजे केवळ मोफत शिक्षण अशी सर्वसामान्यांची धारणा असते, पण नाशिक महापालिकेच्या एका शाळेनं ही धारणा बदलण्याचा प्रयत्न केलाय। विद्यार्थी शाळेत पोहोचताच आणि शाळा सुटताच अवघ्या काही सेकंदात पालकांच्या मोबाईलवर मेसेज पोहोचतोय। विशेष म्हणजे हा स्मार्ट अटेंडन्स उपक्रम कोणत्याही मोठ्या कंपनीनं नाही, तर एका उपक्रमशील शिक्षिकेनं स्वतःच्या खर्चातून साकारलाय। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि पालकांच्या विश्वासासाठी उचललेलं हे पाऊल आता राज्यासाठी आदर्श बनलंय। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। नाशिक शहरातील ही शाळा नाशिक महापालिकेची शाळा क्रमांक 18। या शाळेत नव्या उपक्रमाची सुरुवात झाली। राज्यातील पहिला स्मार्ट अटेंडन्सचा पायलट प्रकल्प सुरू झाला। विद्यार्थी शाळेत पोहोचताच आणि शाळा सुटताच पालकांच्या मोबाईलवर काही सेकंदातच SMS पोहोचतो। सरकारी शाळांमध्येही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देता येऊ शकतं, हेच या शाळेनं सिद्ध करून दाखवलं। विशेष म्हणजे हा संपूर्ण उपक्रम शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका कुंदा बच्चाव यांनी स्वतःच्या खर्चातून उभारला। प्रत्येक विद्यार्थ्याला ते कार्ड असलेलं आय कार्ड दिलं स्पेसिफिक, जे विद्यार्थी तिथं स्कॅन करतील अगदी विदिन 1 सेकंदातच त्यांच्या पालकांना रीच युअर स्टुडंट रीच ॲट स्कूल असा मेसेज जातो त्या वेळेनुसार। आणि शाळा सुटल्यावरही तेच कार्ड पुन्हा आपण स्कॅन केल्यावर लगेचच तुमचं विद्यार्थ्याने लेफ्ट स्कूल असा मेसेज त्यांना जातो। प्लस हाच डाटा मला शाळा स्तरावर माझ्या लॅपटॉपमध्ये एक हे केलेलं आहे, मी माझ्या मोबाईलमध्ये शीट केलेलं आहे गुगल शीट, त्याच्यावरही कलेक्ट होतो डेलीचा, अगदी त्या वेळेचा त्या तारखेला तो विद्यार्थी इन झाला शाळेत आणि आउट झाला। पालकांची ही जी चिंता आहे ती अगदी पूर्णपणे याच्यामुळे थांबली आणि आमचीही थांबली, कारण बरेचसे पॅरेंट्स आमच्यापर्यंत पण यायचे की मॅडम माझा मुलगा शाळेत आला, शाळेच्या नावाने आला, घरातून निघाला पण तो शाळेत आलाच नाही। बऱ्याच वेळी मुली मैत्रिणींबरोबर गप्पा मारत किंवा खेळत राहायच्या, शाळेत यायच्याच नाही। अशाही काही समस्या आम्ही फेस केल्या होत्या यापूर्वी। या सगळ्या समस्यांना एक उत्तर म्हणून आम्हाला एक स्मार्ट अटेंडन्स आम्हाला शोधता आलं। या प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला RFID आधारित स्मार्ट ID कार्ड देण्यात आलं। शाळेच्या प्रवेशद्वारावर कार्ड स्कॅन होताच उपस्थित नोंदवली जाते आणि त्या क्षणी पालकांच्या मोबाईलवर युअर चाइल्ड रीच स्कूल असा संदेश पोहोचतो। शाळा सुटल्यानंतर पुन्हा कार्ड स्कॅन होताच युअर चाइल्ड लेफ्ट स्कूल असा दुसरा संदेश पाठवला जातो। त्यामुळे पालकांना आपल्या पाल्याच्या सुरक्षिततेची खात्री तात्काळ मिळते। हजेरी लावण्यासाठीचा सुद्धा या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीची कल्पकता या ठिकाणी लावली जाते। एक विद्यार्थी आहे, सुरुवातीला आल्यानंतर कशी तुम्ही हजेरी लावायची जरा मला करून दाखव। आम्ही आल्याबरोबर आमचे अटेंडन्स घेण्यासाठी आम्ही आमचं पुढे करायचो। P म्हणजे आमचं प्रेझेंट असायचं। याच्यामुळं आमच्या शिक्षकांना कळायचं की हे मुलं आलेले आहेत आणि हजेरीमध्ये जर आमच्या टीचरला आमची हजेरी घ्यायची असेल तर मग सोपं जातं। कशी हजेरी लावायची तुझी? आम्ही अटेंडन्स म्हणून हे प्रेझेंट करायचो आणि याच्या मागेच A असायचा, A म्हणजे अब्सेंट असायचं आणि प्रेझेंट म्हणजे प्रेझेंट असायचं। तर आमच्या टीचरला कळायचं की आम्ही प्रेझेंट आहोत। आता मला सांग, ज्या वेळेला तू आलेली नसायची किंवा आलेली असायची त्यावेळेला हे लावल्यानंतर आणि आता नवीन अटेंडन्स या ठिकाणी लावल्यानंतर काय बदल जाणवतोय, काय वेगळं पण दिसतंय तुला? याच्यामध्ये म्हणजे टीचरला लगेच कळायचं कोणी आलं आहे कोणी नाही, आणि याच्यात टीचरचा फायदा आहे आणि त्या स्मार्ट अटेंडन्स म्हणजे आमच्या पालकांचा फायदा आहे। कारण की त्यांना खूप चिंता राहायची, जास्त तर मुलींचीच राहायची, कारण की नाही का त्यांना असं वाटायचं मुली शाळेत गेल्या आहे का नाही, मुलं शाळेत गेले का नाही, मग नाही का ते दररोज आमच्या टीचरला फोन करायचे। मग टीचरला आमच्या टीचरच्या डोक्यात ते त्याच आयडिया, पहिली ही आली नंतर ती आली, मग त्याच्यामुळं आमच्या पालकांना कळालं, मेसेज जायचा की नाही का त्यांचे मुलं शाळेत आले। या अभिनव संकल्पनेमागे आहे एका शिक्षकेची सामाजिक बांधिलकी। अनेक पालक दिवसभर मोलमजुरी किंवा कामानिमित्त घराबाहेर असतात, मुलं सुरक्षितपणे शाळेत पोहोचली की नाही याची चिंता त्यांच्या मनात कायम असते। ही चिंता दूर करण्यासाठी कुंदा बच्चाव यांनी स्वतःच्या खर्चातून हा प्रकल्प उभारला। विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनीही स्किल लॅबच्या माध्यमातून माहिती गोळा करत या प्रणालीच्या निर्मितीत सहभाग घेतला। तंत्रज्ञान आणि शिक्षणाची सुंदर सांगड या उपक्रमातून घालण्यात आली।
खूप आम्हाला मदत झाली. यामुळे आम्हाला इतकी भयानक काळजी असायची की आम्ही कामावरती जायचो. सकाळी मुलाला घरातून तर पाठवतोय, पण तो नक्की शाळेत जातोय का, खरंच किती वेळात पोचतोय याची आम्हाला काहीच कल्पना नसायची. आणि ह्या गोष्टीसाठी आम्हाला कधी कधी लेट जरी आला तरी मला फोन करावा लागायचा मॅडमांना की मॅडम इंद्रनील घरी आला का नाही, शाळा सुटली का. तर आता सर हे इतकं सोपं झालं की आम्हाला डायरेक्ट मेसेज पडून जातो मोबाईलवरती, आणि मग त्याच्यामुळे काही फोन करायची आवश्यकता नाही आणि काळजी पण राहिलेली नाही. सर खूप छान उपक्रम मॅडमांनी चालू केलेला आहे. म्हणजे आता म्हणजे काही टेन्शन नाही राहिलं. आम्ही कामावर असतो, आता बा घरी आल्या का लगेच मेसेज येतो आम्हाला, शाळेत बी केल्या का लगेच मेसेज येतो. मग आता काही टेन्शन नाही. म्हणजे कशा माझ्या तर मुलीच आहेत, मला जास्त काळजी लागायची. मला एकदम छान वाटतं. माझी मुलगी इथं शाळेत आहे, नताशा लक्ष्मण इंगोले. आता मी घरकाम करते सर. मला आता खूप मदत झालेली कुंदा मॅडममुळं. मला लगेच मेसेज येतो का शाळेत पोहोचली आहे, निघली तरी मेसेज येतो. सध्या हा उपक्रम 40 विद्यार्थ्यांसाठी प्रायोगिक स्वरूपात सुरू आहे. मात्र त्याला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता तो महापालिकेच्या इतर शाळांमध्येही राबवण्याची मागणी होतीये. विशेष म्हणजे अनेक खासगी आणि आंतरराष्ट्रीय शाळांमध्येही अशी तात्काळ SMS सुविधा नसतात. महापालिकेच्या शाळेनं हा आदर्श निर्माण केलाय. विद्यार्थी शाळेत पोहोचला आणि विद्यार्थी शाळेतून घरी निघाला, ही जबाबदारी तशी आमचीच असते. परंतु त्याचा मेसेज जर पालकांना गेला तर ते पालक निश्चिंत होऊन आपलं काम पार पाडणार आहे. त्याच्यामुळे हा अत्यंत असा उपयुक्त उपक्रम आमच्या शाळेतील शिक्षिका कुंदा बच्छाव मॅडम यांनी आपल्या वर्गासाठी सुरू केलेला आहे. तर तो उपक्रम संपूर्ण आमच्या महापालिकेतील शाळांमधून, पूर्ण वर्गांमधून जर सुरू झाला तर तो एक क्रांतिकारी असा निर्णय ठरणार आहे. त्या दृष्टीने आमची शाळा, आमचे शिक्षक नक्कीच प्रयत्न करू. विद्यार्थ्यांची सुरक्षा, पालकांचा वाढलेला विश्वास, शिक्षकांची उपक्रमशीलता आणि शिक्षणात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या 4 गोष्टींची सांगड म्हणजे स्मार्ट अटेंडन्स उपक्रम. सरकारी शाळाही आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर खासगी शाळांपेक्षा एक पाऊल पुढे जाऊ शकतात, त्याचं हे जिवंत उदाहरण. आता ह्या अभिनव उपक्रमाची व्याप्ती राज्यभर वाढते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक.